फास्ट फूड आणि हॉटेलिंगच्या जमान्यात गावाकडची अस्सल चव हरवली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा. ओम श्री गुरु माऊली घेऊन आले आहेत चटण्या आणि मसाल्यांचा नैसर्गिक आणि गावाकडचा फॉर्म्युला. लाकडी घाण्यावरील तेल वापरून देशी मालापासून बनवलेल्या विटा गोल्ड स्पेशल, गावरान स्पेशल, मटन स्पेशल अशा चटण्या. एका संघर्षमय जीवनाची गाथा काव्यरूपात डॉक्टर दीपाली घाडगे यांच्या स्त्री क्षेत्र या कविता संग्रहाचे प्रकाशन. कविता प्रत्यक्ष जगणाऱ्या, जीवनात प्रत्येक समस्यांना धैर्याने, धीरोदात्तपणे सामोरे जाणारे व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर दीपाली घाडगे. शांत, संयमी राहून अभ्यासू पद्धतीने प्रतिकूलतेवर मात करत जीवन सुंदर करणाऱ्या कवयित्री डॉक्टर दीपाली घाडगे यांच्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. ज्येष्ठ साहित्यिक व्याख्याता डॉक्टर स्वाती शिंदे पवार यांच्या अध्यक्षतेखाली विनायक कुलकर्णी यांच्या हस्ते डॉक्टर दीपाली घाडगे यांच्या स्त्री क्षेत्र या दुसऱ्या कविता संग्रहाचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला. यावेळी प्रसिद्ध गझलकार सुधाकर इनामदार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या काव्य संमेलनास उत्तम प्रतिसाद मिळाला. डॉक्टर स्वाती शिंदे पवार यांनी डॉक्टर दीपाली घाडगे यांच्या साहित्यिक कार्याचे कौतुक केले व स्त्री क्षेत्र हा काव्यसंग्रह स्त्रियांच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकणार आहे. संघर्ष करणाऱ्या स्त्रियांसाठी प्रेरणादायी असा काव्यसंग्रह रसिकांच्या पसंतीस नक्की उतरेल असा विश्वास व्यक्त केला. या प्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य, वाचनालयाचे कार्यवाह ॲडव्होकेट बाबासाहेब मुळी, ज्येष्ठ साहित्यिक रघुराज बेटकरी, स्टेट बँकेचे सेवानिवृत्त अधिकारी रामकृष्ण टेके यांची प्रमुख उपस्थिती होती. सूत्रसंचालन कवयित्री सौ वैशाली कुलकर्णी यांनी केले. सौ शोभा टेके, डॉक्टर शिल्पा कवडे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी कथाकथनकार प्राध्यापक विश्वराज गायकवाड, सामाजिक कार्यकर्त्या संध्या सुर्वे, पत्रकार गजानन बाबर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. डॉक्टर संकीर्ती शिरवले यांनी आभार मानले. आयुर्वेदानुसार क्षेत्र म्हणजे स्त्रीचे गर्भाशय. एकेकाळी या गर्भाशयावर स्त्रीचा हक्क कसा होता याविषयी या कविता संग्रहामध्ये सांगितले आहे. या काव्य संग्रहाचे साहित्य क्षेत्रात स्वागत केले जात आहे. श्री विश्वनाथ गायकवाड, एकनाथ गायकवाड, मनीषा जाधव, दीपाली जाधव, डॉक्टर दीपाली पाटील, मनीषा रायजादे पाटील, आनंदराव जाधव, रमेश जावीर, ॲडव्होकेट शबाना मुल्ला, विठ्ठल भागवत, साक्षी बाबर या सर्व कवींनी आपल्या कविता सादर केल्या. बातमी संकलन उदय दीक्षित, क्रांतिवीर, विटा. कलश मंगल कार्यालय, विटा. कोणतेही शुभ कार्य असो, डेकोरेशन पासून केटरिंग पर्यंत आकर्षक व तत्पर व्यवस्थापन उपलब्ध, तेही तुमच्या आवडीनुसार आणि बजेटनुसार. एकाच छताखाली आपल्या कलश मंगल कार्यालयाची वैशिष्ट्ये: प्रशस्त हॉल, एका वेळी 800 लोक बसू शकतील असा भव्य डायनिंग हॉल, वधूवरांसाठी प्रशस्त 4 रूम्स, अटॅच टॉयलेट व बाथरूम सह, शहराच्या अगदी मध्यवर्ती ठिकाणी भव्य सर्व सोयींयुक्त असा हॉल, पाहुण्यांच्यासाठी जादाच्या खोल्या व फ्लॅटची सोय, पाण्याची मुबलक सोय, पार्किंगसाठी भरपूर जागा. तेव्हा आपले कोणतेही शुभ कार्य देखणं आणि दर्जेदार पद्धतीने करायचे असेल तर कलश मंगल कार्यालय, तासगाव नाका, विटा हा पर्याय तुम्हाला 100% सोयीस्कर आहे. आमचा संपर्क 9145 94 55 11 92 26 59 99 00.